क्रमांक 2 वरती जो सामना चालू आहे त्यामधील पहिल्या सुपर टॅकलसाठी पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल। सुपर टॅकलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक मैदान क्रमांक 2 वर चालू असलेल्या लढतीसाठी पहिला सुपर टॅकल। चालू असलेला सामना मैदान क्रमांक 2 वरचा पोशिरी विरोधात पोशीर। या सामन्यामधील 4 गुणांची कमाई करणाऱ्या रेडरला 2000 रुपयांचं पारितोषिक प्रशांत बडेकर यांच्या वतीने देण्यात येईल उर्फ बाळा। चला हालिवली आणि दामखिंडी लवकरात लवकर या। रुपेश मस्कर आपल्या संघाला घेऊन लवकरात लवकर या आणि दामखिंडी विलंब करू नका मित्रांनो। दामखिंडी संघ इथे उपस्थित झालाय। चला भैरवनाथ आलिवली लवकरात लवकर या। भैरवनाथ हालिवली संघ आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या। प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित झालाय दामखिंडी। चला मैदान क्रमांक 1 आखून घ्या स्वयंसेवक जयदीप। चला मैदान क्रमांक 1 स्वयंसेवक मैदान आखून घ्या त्वरित। भैरवनाथ आलिवली आपला प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित झालेला आहे। विनंती आहे कर्णधाराला की आपल्या संघाला घेऊन आपण त्वरित या। यानंतर मैदान क्रमांक 2 वर सुपर टॅकलला पारितोषिक आहे। पहिल्या सुपर टॅकलला पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने जाणता राजा नेरळ विरोधात नवकुमार मुद्रे। मैदान क्रमांक 2 वरची पुढची लढत। दुसरा पुकार हालिवली संघ पुकारतोय येतील। स्वयंसेवक जरा ग्राउंड आखून घ्या। मैदान क्रमांक जयदीप बडेकर घ्या सर्वांना। सुपर टॅकल यस तिन्ही खेळाडूंची नावं लिहून घ्या। पोशीर जनमन पोशीर संघाच्या खेळाडूंनी पहिला सुपर टॅकल केलाय। पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज।
हा प्रशांत बडेकर यांच्या वतीने 4 गुणांची कमाई केली की 2000 बाळा यांच्या वतीने पारितोषिक आहे. आणखी एक पारितोषिक येत आहे खास करून भैरवनाथ हालिवले आणि सूर्योदय पोसरी या 2 संघासाठी. न्यू बजरंग क्रीडा मंडळ पोसरीची ही स्पर्धा दोन्ही संघांपैकी कोणताही संघ जरी जिंकला, हालिवली किंवा पोसरी फायनल जिंकले, तर सतीश फर्निचरचे प्रवर्तक, सतीश फर्निचरचे मालक जे आता 4 फाट्यावरती एक भलं मोठं शोरूम आहे सतीश फर्निचरचं, त्यांचे मालक सतीश पिंपरकर यांच्या वतीने 2100 रुपयांचं पारितोषिक संघाला देण्यात येईल. ही फायनल हालिवली किंवा पोसरी संघाने मारली तर. हालिवली आणि पोसरी संघासाठी हे पारितोषिक आहे. पंच चला पब्लिक जरा सामना चालू होतोय, मागचा सामना चालू होते, पब्लिकने सहकार्य करा. हालिवली आणि दामखिंडी मध्ये जे पब्लिक आहेत त्यांनी कृपया करून जरा सहकार्य करा. सुपर टॅकलचं पारितोषिक आहेच. मैदान क्रमांक 2 वर पब्लिकने जरा सहकार्य करा. मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना उपउपांत्य फेरीतील क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना जाणता राजा नेरळ विरोधात नवकुमार मुद्रे, दुसरा पुकार. दोन्ही संघांना विनंती, हा सामना समाप्त झाला की लगेचच आपण आतमध्ये या, कारण 2 सेमीफायनल एकाच वेळी स्टार्ट करायचे. म्हणून विनंती करतोय जाणता राजा नेरळ आणि नवकुमार मुद्रे, सामना समाप्त झाला की आपण लगेचच मैदानात या. मैदान क्रमांक 2 वर मागची मधली पब्लिक जी आहे, मागे सामना चालू होतोय, सहकार्य करा. पहा हालिवली संघ आणि पोसरी संघ इथे खेळतोय आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहे सतीश फर्निचरचे प्रोप्रायटर सतीश पिंपरकर यांच्याकडून. दोन्ही संघांपैकी कुणीही फायनल मारली तर 2100 रुपयांचं पारितोषिक सतीश पिंपरकर. सतीश फर्निचरचे 4 फाट्यावरती एक भलं मोठं शोरूम आहे फर्निचरचं, त्याचे मालक सतीश पिंपरकर यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात येईल. सूर्योदय पोसरी मध्यंतरापर्यंत मिळालेले गुण 5, जे हनुमान पोशीर मिळालेले गुण 4. दोन्ही कर्णधार 1 गुणांची आघाडी सूर्योदय पोसरी संघाकडे मध्यंतरापर्यंत. अत्यंत चुरशीचा सामना दोन्ही संघादरम्यान. मॅचच्या सुरुवातीलाच म्हटलं हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पोशीर विरोधात पोसरी. मधली पब्लिक जरा सहकार्य करा.
मधली पब्लिक जरा सहकार्य करा, मॅच चालू करायचे. मैदान क्रमांक तिकडे त्या साईडला जागा आहे पहा, त्या साईडला जागा आहे. एका चढाईत 4 गुणांची कमाई केली तर प्रशांत बडेकर बाळा यांच्या वतीने मैदान क्रमांक 2 साठी पारितोषिक आहे 2000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि बाळा यांच्या वतीने पारितोषिक आहे. पप्पू गुरव यांच्या वतीने सुपर टॅकल साठी पारितोषिक चालूच आहे. क्वार्टर फायनलची शेवटची मॅच बाकी आहे. जाणता राजा विरोधात नवकुमार मुद्रे. दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती आहे, जास्तीचा वेळ घेऊ नका. हा सामना समाप्त झाला की लगेचच आपण आतमध्ये या, म्हणजे दोन्ही सेमीफायनल अगदी वेळेत एकाच वेळेत आपल्याला चालू करता येतील. मैदान क्रमांक 1 वरती भैरवनाथ आलेले विरोधात जानमान दामखिंडी आणि मैदान क्रमांक 2 वर जानमान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी. मध्यंतरानंतर हा सामना चालू आहे आता. आणि मैदान क्रमांक 1 वरती आत्ताच सामना सुरू झाला आहे.
सूर्योदय पोसरी संघाकडून सुपर रेड ती देखील हर्षद थोरवेने पटकावले, परंतु 4 गुणांची कमाई असलेल्या खेळाडूला पारितोषिक आहे. जाणता राजा नेरळ विरोधात नवकुमार मुद्रे. जाणता राजा नेरळ विरोधात नवकुमार मुद्रे. शेवटचा पुकार. हर्षद तोरवेने मगाशी सुपर रेड मारली. खरं तर ती थर्ड रेड होती, फार महत्वाची चढाई होती. खरं तर दोन्ही नामवंत संघ आहेत. जनमान पोशीर आणि सूर्योदय पोसरी या दोन बलाढ्य संघादरम्यान चालू असलेली अटीतटीची लढाई आणि आकाश कोंडिलकरने 2 गुणांची कमाई केली. आता थर्ड रेड कल्पेश थोरवे चढाईपट्टू. पोशीर संघ आपल्याला नम्र विनंती करतो की पंचाची काही बोलू नका. पंच आपलं काम करतील. चांगला खेळ चालू आहे शांतपणे. जरा फक्के घ्या आतमध्ये, जरा लाईन आखून घ्या मेन.
सन्माननीय बंधू भालेकर साहेब उद्योगपती यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. मी विनंती करतोय बंधू भालेकर यांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. सहर्ष स्वागत बंधू भालेकर साहेब आपलं या मंचावर. सन्माननीय उद्योगपती बंधूजी भालेकर साहेब यांना विनंती आहे आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. बंधूजी भालेकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. बंधू भालेकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं. केशव बडेकर यांच्या शुभ हस्ते आपण बंधू भालेकर यांना इथे सन्मानित करत आहोत. अनेक पारितोषिकं त्यांच्या वतीने देण्यात आली. 4 पॉइंटसाठी 2000 प्रशांत बडेकर यांच्याकडून बंधू भालेकर यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. ग्राउंड क्रमांक 2 चा सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना जाणता राजा नेरल वर्सेस नवकुमार मुद्रे. क्वार्टर फायनलचा शेवटचा राऊंड जाणता राजा नेरल वर्सेस नवकुमार मुद्रे. ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. कबड्डीत जे हनुमान दामखिंडी 10 आणि भैरवनाथ आलिवली 5. मागे या सागर बडेकर मयूर बडेकर. सागर बडेकर मयूर बडेकर. कर्णधार बोलेल. निर्णय तर चेंज होणारच नाही. कर्णधार बोलेल. एकाने बोला. बोशीर संघ शांतता राखा. चला पंचांनी सामना चालू करा. बाहेरची पब्लिक आतमधील त्यांना बाहेर काढा. पंच सामना चालू करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय बदलणारच नाही. चला पंच सामना चालू करा.
सागर बडेकर जे बाहेरचे खेळाडू आतमध्ये आहेत त्यांना पहिले बाहेर काढा. बाहेरचे पब्लिक पहिले बाहेर काढा. खेळाडू बोलेल, बाहेरची पब्लिक नको आतमध्ये. सागर बडेकर ग्राउंड खाली करायचंय. ग्राउंड खाली करायचंय. खेळाडूंनी ग्राउंड खाली करायचंय. पोशीर संघ खेळाडूंनी ग्राउंड खाली करायचंय. उज्जत घातली तर एक कठोर निर्णय घ्यावा लागेल. चला ग्राउंड क्रमांक 2 वरती वर पुढील होणारा सामना जाणता राजा नेरल विरुद्ध नवकुमार क्रीडा मंडळ किरौल नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे या दोन्ही संघांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. किशोर बडेकर, सागर बडेकर ग्राउंड रिकामे करा. किरवली संघाच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांनी कृपया शांतता राखा. नवकुमार मुद्रे आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा नेरळ. चला आतमध्ये या त्वरित. राहुल बडेकर स्टेज ग्राउंड पूर्ण खाली करा. ग्राउंड तयार करा पुढील सामना खेळण्यासाठी. पुढील होणारा सामना जाणता राजा नेरल नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे. चला आपला शेवटचा पुकार आहे. चला लवकरात लवकर सामन्याला खूप उशीर होतोय. जवळजवळ 1:30 वाजलाय. अजून आपल्याला सेमीफायनल खेळवायचे आहेत 2, एक फायनल खेळवायची आहे. चला सहकार्य करा. नवकुमार मुद्रे आणि जाणता राजा नेरळ चला लवकरात लवकर या. जानमान पोशीर संघाचं ज्याने टॅकल केलं सुपर टॅकल त्या खेळाडूला विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. संदीप शेठ गुरव अर्थातच पप्पू शेठ गुरव यांच्या वतीनं ते पारितोषिक आहे 500 रुपयांचं. पोशीर संघाचा खेळाडू ज्याने सुपर टॅकल केलं. ग्राउंड क्रमांक 2 खेळण्यासाठी तयार करायचं आहे. किरवलीच्या जे सदस्य आहेत त्यांना एक विनंती आहे की ग्राउंड तयार करा. आणि आता एक संघ एक क्वार्टर फायनल बाकी आहे. ती क्वार्टर फायनल झाल्यानंतर या रेलिंगच्या आतमध्ये एकही आतमध्ये नसेल आणि आपले जे स्वयंसेवक असतील ते ग्राउंडच्या चारही बाजूला असतील. मध्ये कोणीच नसेल.